आपण पाहताय मस्साजोगमध्ये ग्रामस्थ आक्रमक झालेले धनंजय देशमुख यांच्यासह जे 3 जण आहेत ते पाण्याच्या टाकीवरती चढून या ठिकाणी आंदोलन करतात। या ठिकाणी आरोपींना फाशी द्या अशी प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी जे आंदोलक आहेत ते काय सांगाल बाबा, तुम्ही देखील या ठिकाणी आलात, काय मागणी? आपले मशेगावचे सरपंच आज 15 वर्षी इथं सरपंच राहिलेला माणूस आहे। तो माणूस म्हणजे दळणाचा खडा आहे। ऐका, अशा माणसाचे जर अत्याचार होत असले ते सरकार का झोपी गेलेलं आहे का? ऐका, जर सरकारला बाजू रेटत नसली तुम्ही सांगा ना की बाबा आम्हाला बाजू रेटत नाही। जनता ती बाजू उचलून घेणार आहे, कोण्या पक्षाचा असो, जातीचा असो, धर्माचा असो। न्याय देणारा माणसं जर न्याय द्यायले तर त्यांच्या मागं मोबाईलवर टीका करतात। अहो, त्यांनी माणसं मारले आणि आंदोलन ते काढतात, म्हणजे सरकार का झोपी गेलेलं आहे का? सरकारला त्याची उलीतिली लाच पाहिजे। आज माणसं, आता आम्ही माणसं जर मारले ना, आम्ही आंदोलन जर करायचं म्हणलं तर आमचा जीव काय म्हणेन? आज त्या कुटुंबीय घरात देशमुख सरपंचाचं किती हरिद्र झाले। काय माणूस जबाबदारी होता, आज 15 वर्ष राहणारा माणूस कुठला सरपंच आहे? कुठं बी मी 1.25 महिना झालं त्यांची न्यूज बघतोय। मला गाडी हे चालवत नाही, मी शेती करतोय, म्हणून मी आज दुसऱ्याच्या जीपमध्ये आलेलो आहे। मी दररोज संध्याकाळी 10 वाजता बघतोय सरकारपाशी न्याय नाही। सरकार जर शहाणं असलं, अजितदादा लाडक्या बहिणी रणक्या करू नका, तुम्ही ह्याचा अभ्यास करा। फडणवीस साहेब, तुमच्यासारखं जनतेने ऐकलंय आणि तुम्ही जनता मातीत घालू नका। या इंदिरा गांधीचा एक पोरगा अवकीळ होता, लोकांचे घर मोडीत होता, स्वतः त्या इंदिरा गांधींनी त्याचा लेख मातीत घातलेला आहे। असं राज्य चालवणारे माणसं ह्या देशात भारतात पाहिजेत, तर हे राज्य ठरवून कुणी कुणाला बोलाना, कुणी कुणाला काय व्हायना। आज त्या संतोष देशमुखच्या घराला कुठला थारा राहिलाय आणि आज 1.25 महिना होऊन गेलाय। हे न्याय कशाचा देतात? ज्यांनी माणसं मारले, माणसं सांभाळणारा बाजूनी काढायला लागले। CID आणि SIT कडे तपास आहे, काय वाटतं? तपास म्हणजे जो गुन्हा करतो, तपासाचं जो गुन्हेगार मालक आहे खरा, जेव लावून द्यायला त्याला बाजूला काढायच्या मागे त्यांचं बाकीच्याचं बी राजकारणीचं निघन। म्हणून मी एक शेतकरी माणूस आहे म्हणून तुला मनाध्येतून सांगतो, राज्य चालवणारे कोणा जातीचा असो, धर्माचा असो, कुठले बी जर मातळलेले जात कमी केली आणि ह्यांना जर फाशीची शिक्षा दिली आणि हे जे सांभाळणारे आहेत ते जर मध्ये जेलमध्ये लोटले तर हे ठिरवणार आहे आंदोलन। नाहीतर तुम्हाला सांगतो, जेव्हा काय ह्या मराठ्याच्या हो, मुसलमान, मांग, महाराज, कोण्या जातीच्या धर्माचं काही खरं नाही, ह्यांच्या पक्काखाली वागावं लागणार आहे। आणि हे वाघ सुटला तर आणि कितीक माणसं मारतील ह्याचा भरोसा मला देता येत नाही। काही सरपंच, काही गावचं अवसन कमी असतं, ह्यांचा जोर जास्त झाला आहे, पण समजा वंजारी बेकार नाहीत, काही वंजारी सुद्धा चांगले आहोत। जो कोण्या जातीतले असो 10-5 निवडले की त्यांचा नैनाट करा। माझं एक शेतकऱ्याचं सांगणं सरकारला कळकळीची विनंती, अजितदादाला आणि फडणवीसला, तुम्ही लाडक्या बहिणीने तुम्हाला निवडून दिले, त्यांना रंडकं करू नका। पुन्हा सरशेवट जर जनता बिघडली तर तुम्हाला सुद्धा नीट होणार नाही। माझी शेतकऱ्याची तुम्हाला माझी कळकळीची विनंती, आणि तुम्हाला न्याय द्यावाच लागन, हे सुटणार नाही, ना ते भम भारतात पेटणार। आपण पाहताय ज्या भावना आहेत त्या या ठिकाणी शेतकरी बाबांनी व्यक्त केल्या, काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आलेलात? काय काही नाही, 1.25 महिना उलटून गेला तरी आणि काही एक प्रशासन कसं वाचवित आहे ह्याची एक जिवंत मालिका आहे। जर एखाद्याला काही केलं तर किती वेळात उचलीत येत, आणि सर्व समाजात 4-2 हे किडे असतातच सर्व जातीमध्ये, त्यात 1-4-2 आहेत त्यांच्यावर सरकार चालतंय, त्याच्यामुळं सरकार ह्यांना वाचवित आहे। सरकारला ह्यांची गरज आहे, ह्या जनतेची गरज नाही ना सरपंचाची गरज। ह्यांचं काही आर्थिक लागेबंदे आहेत हे तर सांगायचं आता विचारायची गरज नाही। हाके साहेबाला उत्तर दिले परभणीमध्ये, धाराशिवमध्ये, असं ह्यांना अंधारात द्यावा, उजाडात खरोखर यांची ह्या ज्या भावना आहेत त्या या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या आहेत, ग्रामस्थांच्या आहेत। या ठिकाणी जे आरोपी आहेत त्यांना फाशी देण्यात यावी ही प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। धनंजय देशमुख यांच्यासह नातेवाईक जे आहेत ते आक्रमक आहेत। दुसरीकडे पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी मोठा बंदोबस्त पोलीस प्रशासनाचा पाहायला मिळतोय। या ठिकाणी आंदोलकांना विनंती केली जाते की खाली उतरा, मात्र या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर चढण्यासाठी जी शिडी आहे ती शिडीच या ठिकाणी आंदोलकांनी काढून ठेवलेली आहे। त्यामुळं वरी चढण्यासाठी पोलीस प्रशासनाला देखील अडथळे निर्माण होत आहेत आणि त्यामुळे पोलीस प्रशासन देखील अद्यापपर्यंत वर चढू शकलेलं नाही। या ठिकाणी आपण पाहू शकता मस्साजोग गावातील हे पाण्याच्या टाकीचा परिसर आहे। पाण्याच्या टाकीवरती 3 आंदोलक धनंजय देशमुख सह 3 जण या ठिकाणी आंदोलन करतायत। महिला आहेत या ठिकाणी
काय सांगाल? अहो आम्हाला भावना आमचं काय लेकराची वाट केली काय त्याचं ठेवलंय तुम्ही त्याला तो रोज भाकरी खातोय का नाही आमचा माणूस मुकिवला ना नाही आमच्यापासून त्याला फाशी द्या ना डायरेक्ट तुम्ही जशी अवस्था केली तशी त्याची अवस्था झालीच पाहिजे वाल्याची गुंडगिरी थांबली पाहिजे ही गुंडगिरी बंद झाली पाहिजे आमच्या गावाला काय झालंय तुम्ही किती दिवस झाला आज 1.5 महिना झाला बघतात त्याला काय करायचं आमच्या गावानं नुसतं आज आश्वासन देतात उद्या बंद आज आश्वासन देतात उद्या बंद करतात काय काय चाललंय हे असं नाही का नाही बाळाचा तरी सगळी महिला इथं बसली का नाही उशीनं 1.5 महिना झाला त्याला आता शिक्षा दिली पाहिजे फाशी दिली पाहिजे हो आम्हाला तेच मान्य आहे आपण पाहता ह्या ज्या भावना आहेत ह्या मसाजोग गावातील आंदोलक महिला ज्या आहेत त्यांच्या आहेत त्यांच्या भावना आहेत काय सांगाल ताई? काय आम्हाला न्याय पाहिजे त्या जे आरोपी आहेत त्यांना अटक झाली पाहिजे फाशी दिली पाहिजे सरकार काय करते इतक्या दिवस आज 1.5 महिना झालाय सरकार काय लक्ष देणार कशाबद्दल काय एवढं आमच्या माणसाचं कामून एवढं अंत बघायला लागलं तुम्ही आम्हाला तात्काळ निकाल द्या ना फाशी द्यायची म्हणून आपण पाहताय या ठिकाणी जे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे अद्यापपर्यंत अटक नाही यामुळं हे जे आंदोलक आहेत ते आक्रमक झाले त्याचबरोबर वाल्मिक कराडला या ठिकाणी मोक्कांतर्गत कारवाई करण्यात यावी 302 नुसार कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी देखील आंदोलक आक्रमक झालेत त्याचबरोबर या प्रकरणामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी त्याचबरोबर CID आणि SIT कडून जो तपास सुरू आहे त्याची माहिती या ठिकाणी देशमुख कुटुंबियांना देण्यात यावी ही देखील मागणी या ठिकाणी देशमुख कुटुंबियांकडनं केली जात आहे आपण पाहता या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ग्रामस्थ देखील या पाण्याच्या टाकीच्या भोवताली जमा झालेले तर मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांकडून या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात येत आहे जवळपास 50 मिनिटापासून या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं जात आहे 11:30 वाजता या ठिकाणी धनंजय देशमुख यांच्यासह जे 2 जण आहेत ते पाण्याच्या टाकीवर चढले होते आतापर्यंत जवळपास 50 मिनिटं झालं या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते अद्यापपर्यंत पाण्याच्या टाकीवरतीच आहेत अद्यापपर्यंत ते खाली उतरले नाहीत मनोज जरांगे पाटील यांनी देखील धनंजय देशमुख यांना फोनवरून संवाद साधत विनंती केलेली होती खाली या म्हणून मात्र अद्यापपर्यंत धनंजय देशमुख हे खाली आलेले नाहीत आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत विशेष म्हणजे मसाजोगसह इतर गावातील नागरिक देखील या ठिकाणी जमा झालेले आहेत या ठिकाणी जे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आहेत त्यांना फाशी देण्यात यावी ही देखील प्रमुख मागणी करण्यात येत आहे तर दुसरीकडे आपण पाहता या ठिकाणी पोलीस अधिकारी आणि ग्रामस्थ जे आहेत ते त्यांच्यामध्ये संवाद सुरू आहे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी ग्रामस्थांकडून केला जात आहे पोलीस अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी ग्रामस्थांची समजूत काढतायत मात्र ग्रामस्थ जे आहेत ते आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे नाही असा इशारा आणि पवित्रा या ठिकाणी आंदोलकांनी घेतलेला दिसतोय आंदोलक हे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत ग्रामस्थ जे आहेत ते आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत जोपर्यंत लेखी मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाहीत असं देखील आंदोलक म्हणत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 7 आरोपी अटक करण्यात आले आहेत एक जो आरोपी आहे कृष्णा आंधळे तो अद्यापही फरार आहे या कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करण्यात यावं त्याचबरोबर खंडणी प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांच्यावरती 302 नुसार कारवाई करण्यात यावी मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी ही देखील मागणी या ठिकाणी धनंजय देशमुख यांनी केलेली आहे आपण पाहताय जवळपास आता 55 मिनिटं होत आले तर आंदोलक जे आहेत ते पाण्याच्या टाकीवरच चढून आहेत दुसरीकडे पोलीस प्रशासन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत पोलीस प्रशासन मात्र जोपर्यंत लेखी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे होणार नाही असं या ठिकाणी ग्रामस्थ सांगतायत दुसरीकडे मनोज जरांगे पाटील देखील या ठिकाणी
उभा आहेत. गेल्या अनेक वेळांपासून या ठिकाणी मनोज जरांगे पाटील देखील या ठिकाणी धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत. संवाद देखील साधलेला आहे, विनंती करतायत खाली या म्हणून. मात्र अद्याप धनंजय देशमुख त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत, खाली उतरलेले नाहीत. खाली आपण पाहता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते ग्रामस्थ महिला देखील जमलेल्या आहेत. ओके, आपण पाहता या ठिकाणी मनोज जरांगे पाटील गेल्या अनेक वेळांपासून या ठिकाणी आंदोलनाच्या बहुत एकच देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.